नमस्कार शिक्षणप्रेमींनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET या संदर्भात आपण गणित विषयाची जलद तयारी या संदर्भात पेपर 1चे प्रश्न उत्तरे आपण बघत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण एक नवीन प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत। गणितचे मुख्य जे घटक आहेत ते संख्याज्ञान, आकृतिबंध व मापन आणि गणितीय संक्रिया, आकडेवारी, डेटा विश्लेषण, गणित शिक्षणशास्त्र म्हणजे पेडागॉजी। तर या मुख्य घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात, त्यावर आपण आता बोलणार आहोत। 30 गुणांचे प्रश्न आहेत, खूप महत्त्वपूर्ण विषय आहे। या ठिकाणी प्रश्न आहे की गुणाकाराचे प्रश्न असतात की आपल्याला 15 गुणिले 12, तर हे गुणाकार अतिशय सोपा जरी वाटत असला तरी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गुणाकाराचे उदाहरणं दिले जातात। कधी कधी 1.5 गुणिले 1.2 अशा प्रकारचे पण असतात, म्हणजे दशांश अपूर्णांकाचा विचार करून पण उदाहरणं असतात। तर थोडं गुणाकाराचे उदाहरण पटकन कसं सोडवता येईल शॉर्टकट पद्धतीने ह्याचा आपण थोडीशी तयारी करा। दुसरा प्रश्न आहे की 3/5 अधिक 2/5 बरोबर किती। तर इथे छेद समान असला की अंशाची बेरीज होते, हा आपल्याला नियम माहिती असेल तर 5/5 होते, म्हणजेच उत्तर 1 येतं। अतिशय सोपं असतं, पण बऱ्याचदा आपण कॅल्क्युलेशनच्या याच्यात पडतो आणि वेळ जातो। गणिताला वेळ खूप महत्त्वाची आहे, कमीत कमी वेळात उत्तर आणि अचूक काढता येणे हेच खरं यश आहे। पुढचा प्रश्न आहे 0.25चे भिन्न रूप काय। आता 0.25, 0.50, 0.75, 1.25 असे काही भिन्न रूपचे प्रश्न विचारले जातात। हा नमुनात्मक प्रश्न आहे। 0.25 म्हणजेच तो पाव भाग असतो, म्हणजेच 1/4 असतो, म्हणजेच 100मधून 25 असतो। तर या दृष्टीने आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे, आणि पर्याय 1/4 असेल तर ते उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे। पुढचा प्रश्न आहे 10%चे दशांश रूप काय। आता 10% म्हणजे काय, 10/100, मग 10/100 म्हणजे 0.10। तर हे उत्तर योग्य आहे, म्हणून आपल्याला दशांश अपूर्णांकाचे जे रूप आहेत त्याच्यामध्ये असे टक्केवारीची उदाहरणं आपल्याला सोडवता आली पाहिजेत, म्हणून आपण या पद्धतीने गेलो पाहिजे। आता 2 गुणिले 2चा 4था घात म्हणजे किती की 2 हा 4 वेळा गुणाकार केला तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच 2 दून 4, 4 दून 8, 8 दून 16 अशा पद्धतीने आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं। बऱ्याचदा हा प्रश्नसुद्धा आपल्याला पटकन सोडवता आला पाहिजे, आपण ते प्रश्न वाचण्यातच वेळ घालतो। पुढचा प्रश्न आहे 20% ऑफ 150 म्हणजे 150चे 20% किती। तर 20% म्हणजे 100पैकी 20 तर 150पैकी किती, असं जर आपण मांडलं तर गणिती भाषेमध्ये आपल्याला त्याचं उत्तर 30 मिळतं। पण बऱ्याचदा 20% ऑफ 150, तर इथं उत्तरात आपण गफलत करतो की 20% ऑफ 200, तर असे प्रश्न विचारले जातात। तर 100त 20 तर 150मध्ये किती, 200मध्ये किती, अशा पद्धतीने आपल्याला गणिताचं उत्तर शोधता आलं पाहिजे, ते पटकन सोडता आलं पाहिजे। 1/3 भाग म्हणजे किती टक्के। आता 1/3 मागेच म्हटलं मी की 3पैकी 1 भाग, 3पैकी 1 भाग काय असतो की 100तला जेव्हा आपण भाग करतो की 100 असेल तर 100मधून आपल्याला 1/3 जेव्हा करायची वेळ असते त्यावेळेस 1/3 गुणिले 100 म्हणजे 33.33% हे उत्तर असतं। या उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे। पुढचा प्रश्न आहे की 5, 10, 20 पुढचं रिकामी जागा आणि मग 80, मग त्याच्यात रिकामी जागेचं उत्तर काय, तर 5ची दुप्पट 10, 10ची दुप्पट 20, 20ची दुप्पट 40, 40ची दुप्पट 80, म्हणून प्रत्येक संख्या दुपटीने वाढत असल्यामुळे 40 हे उत्तर त्याचं योग्य आहे, आणि उत्तरापर्यंत आपण पोचलं पाहिजे। 1 दशलक्ष म्हणजे किती लाख। आता 1 दशलक्ष म्हणजे 10 लाख होतात, 1 मिलियन बरोबर 10 लाख, या पद्धतीने आपण 1 दशलक्ष म्हणजेच 10 लाख या पद्धतीने उत्तरापर्यंत पोचलं पाहिजे। 1 कोटी म्हणजे किती लाख। तर हा प्रश्न सोपा जरी वाटत असला तरी बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो, कारण इथे 100 लाख, 10 लाख, 1000 लाख अशा प्रकारे पर्याय जे दिसणारे सामान वाटतात, परंतु ते ॲक्च्युली ते चुकीचे असतात, म्हणून 100 लाख म्हणजे 1 कोटी हा या उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता येईल, म्हणून याच्यासाठी सुद्धा आपल्याला थोडंसं समजून घेऊया। तर या प्रकारे संख्याज्ञान आणि संक्रियावर आधारित प्रश्न असतात। पुढचा भाग आहे आकृतिबंध आणि मापन। तर याच्यावर कसे प्रश्न असतात, घन आकृतीचे उदाहरण कोणतं की घनक। तर क्युबिट जो असतो तो त्रिमितीय आकृती असते, तर घन आकृतीचे तिथे पर्याय दिलेले असतात, तर तो आपण घन आकृतीचं उदाहरण तिथून आपल्याला उत्तर शोधता आलं पाहिजे। शंकूचे घनपट किती। तर शंकूच्या घनपटाचं सूत्र आपल्याला दिसत असेल 1/3 पाय r²h, तर या पद्धतीने शंकूचं आपल्याला घनपट शोधता आलं पाहिजे। गोळ्याचे घनपट किती। आता गोळा असतो दिलेला स्पेअर, म्हणून त्याला त्याचं घनपटाचं सूत्र आहे 4/3 पाय r²
चा घन या पद्धतीचे असतं, म्हणून या उत्तराला पण आपल्याला सूत्रपाठ करून आपल्याला उत्तर शोधता येतं. पुढचा प्रश्न 1 सेंटीमीटरचा वर्ग म्हणजे किती? तर मिलीमीटरमध्ये विचारलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे 100 मिलीमीटर वर्ग. कारण 10 गुणिले 10 सेंटीमीटरमधल्या तर मिलीमीटरमध्ये ते 100 होतात, म्हणून आपल्याला याच्यामध्ये उत्तर 100पर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे 1 घनमीटर म्हणजे किती लिटर? तर 1000 लिटर म्हणजेच 1 घनमीटर. 1 घनमीटरचं लिटरमध्ये रूपांतर करण्याचं सूत्र आहे, तर ही सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. असे प्रश्न आपल्याला आकृतिबंध आणि मापनावर विचारले जातात. पुन्हा पुढचा प्रश्न आहे की 1 किलो म्हणजे किती ग्रॅम? सोपा वाटत असलासुद्धा तरीसुद्धा बऱ्याचदा आपल्याकडून चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 1000 ग्रॅम. वजनाचं प्रमाण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. 1 मीटर म्हणजे किती मिलीमीटर? आपण सेंटीमीटर, मिलीमीटर, मीटर याचं प्रमाण मापनाचं रूपांतरण कळलं पाहिजे, तर 1000 मिलीमीटर हे उत्तर आहे. त्रिकोणाचे प्रकार कोणते? तर आपल्याला माहिती आहे की म्हणजे त्रिकोणाचे प्रकार बाजू आणि कोनांवर आधारित असतात, की समान बाजू असणारे, समान कोन असणारे, विषम बाजू असणारे असे असतात. म्हणून या उत्तरापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे की वर्गाचे सर्व कोन किती अंशाचे असतात? की 90 अंशाचा वर्ग जो असतो तो समकोन जर असला तर वर्ग म्हणजे आपण चौरस जसं चौरसाचे सर्व कोन, वर्गाचाच अर्थ चौरस असतो, चौरसाचे सर्व कोन 90 अंशाचे असतात, म्हणून ते सारख्या मापाचे असतात, म्हणून समकोन. आयताचं परिघ 2 गुणिले लांबी अधिक रुंदी परिघाचं सूत्र आहे. याप्रमाणे आपल्याला प्रश्न विचारले जातात किंवा सूत्र विचारलं जातं. आकडेवारीमध्ये माध्य म्हणजे काय? तर सरासरी असते. एकूण संख्यांची बेरीज भागिले किती संख्या याला आपण माध्य म्हणजे सरासरी काढतो. बार ग्राफमध्ये काय दाखवले जाते? की ते तुलना दाखवली जाते, की उंचीच्या पट्ट्यांद्वारे ती तुलना आपल्याला बार ग्राफमध्ये दाखवली जाते. पाय चार्ट म्हणजे काय? तर वर्तुळीय आकृती असते, टक्केवारी दर्शनासाठी पाय चार्टचा वापर केला जातो, म्हणून या उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. आकडेवारीमध्ये मूळ म्हणजे काय? सर्वाधिक आलेली संख्याला मूळ असं म्हणतात, की परत ती वारंवारिता असते. एकच सिरीजमध्ये पुन्हा पुन्हा जी संख्या येत असते तिला मोड असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. माध्यिका म्हणजे काय? की आकडेवारीमध्ये माध्यिका म्हणजे मधली संख्या, क्रमवारीनुसार ती येत असते, म्हणून माध्यिकाचा आपल्याला अर्थ माहिती पाहिजे, म्हणून क्रमवारीनुसार आपण मधली संख्या जिला ओळखतो ती माध्यिका असते. गणित शिक्षणशास्त्रावर पण काही प्रश्न विचारले जातात. पालकांच्या संख्याज्ञान विकासासाठी काय आवश्यक आहे? तर कृती आधारित शिक्षण अनुभवातून समज आली पाहिजे. त्रुटी ओळखणे म्हणजे शिकण्याची संधी सुधारणं शक्य असतं. गणित शिक्षणात खेळांचा वापर का करावा? तर रुची निर्माण करण्यासाठी. असे पर्याय असतात की ते पर्यायापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. आनंददायक शिक्षणासाठी आपल्याला रुची निर्माण करण्यासाठी गणितात खेळांचा वापर केला जातो. गणितामधले ब्लूम्स टेक्सॉनॉमीचे विश्लेषण, घटक ओळखणे, विचारांची विभागणी या संदर्भात केला जातो, म्हणून उत्तर घटक ओळखणे आहे. गणित शिक्षणात सहभाग का महत्त्वाचा आहे? सक्रिय असण्यासाठी बालक स्वतः प्रयत्न करतो, म्हणून सक्रिय असणे हा महत्त्वपूर्ण भाग आहे. तर गणित शिक्षणशास्त्राचे असे प्रश्न असतात की त्याच्या दृष्टीने आपल्याला उत्तरं शोधता आली पाहिजेत. काही महत्त्वपूर्ण सूत्र आहेत की त्याचा वापर आपण केला पाहिजे आणि त्याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं आपण शोधली पाहिजे. मागील प्रश्नपत्रिका आपण रिव्हिजन करा, वेळेचे नियोजन करा, प्रश्नपत्रिकांमध्ये झालेल्या चुकांचं विश्लेषण करा. वेळ कमी असला तरीसुद्धा गणित खूप महत्त्वाचा विषय. थोडा दिवसातून 2 तास जर गणिताचा अभ्यास केला तर गणितामध्ये 15-20 प्रश्नांची उत्तरं अचूक आपल्याला येऊ शकतील. अतिशय सोपे गणित आपण सोडवू शकतो. या दृष्टीने आपण तयारी करा. महत्त्वाच्या टिप्स आहेत की ठराविक वेळेला अभ्यास करा. आता उरलेले जे 8-10 दिवस आहेत त्या 8-10 दिवसामध्ये आपण अभ्यास करा, पाठांतर टाळा, समजून घेऊन अभ्यास करा, आत्मविश्वास ठेवा, वेळेचे नियोजन करा, चांगले यूट्यूब चॅनल बघा. मी आपल्यासोबत परीक्षेच्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून जोडणार आहे, आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या मनापासून धन्यवाद.